तर भैया आपल्या नागपूरनं देशात एवढं नाव कमावलं आहे ना, म्हणजे तुम्ही ऐकाल ना तर अशी गर्वानं छाती फुलून जाईल तुमची. ऐकायचं आहे? ऐका. आपला नागपूर देशात दुसऱ्या नंबरवर पोचला आहे. कायच्यात? गुन्हेगारीमध्ये. खोटं वाटते ना? मला माहिती आहे तुम्हाला मार भरोसा नाही आहे. तुम्हाला हेच वाटत असं हे भारसकडेचं पुट्टे येते, काही बडबड करते, याला काही झाटं माहीत नसते. दाखवतो तुम्हाला सगळं. पहिले न्यूज ऐका. आता अत्यंत चिंताजनक बातमी, कारण देशातील गुन्हेगारीच्या आकडेवारीत नागपूर संदर्भात ही धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे. हत्येच्या दरामध्ये नागपूर आता देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलंय. ऐकलं? मागच्या एका वर्षात नागपुरात 88 मर्डर झाले. 88 म्हणजे मजा काय का? 88 मर्डर एका वर्षात. संपला नाही आहे, अजून पाहून घ्या. मागच्या 473 दिवसात 730 लोकांना नागपूर पोलिसांनी अरेस्ट केलं आणि याच्यामध्ये 8,60,00,000 रुपयाचं ड्रग नागपूर पोलिसांनी जप्त केलं. नागपूर गुन्हे शाखेकडून 50 लाखापेक्षा जास्त किमतीचा ड्रग जप्त. आता नवीन एक ड्रगचा प्रकार आला आहे, LSD ड्रग. ते स्टिकर सारखं राहते. नागपुरातल्या एका कॉलेजमधल्या 2 विद्यार्थ्यांजवळ 1.5 लाखाचं LSD ड्रग सापडलं. म्हणजे विचार करा, स्टुडंट लोक ड्रगची तस्करी करून राहिले. म्हणजे ज्या नागपूरमध्ये एम्स सारखं इन्स्टिट्यूट आहे, NCI नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे, IIM आहे, IIIT आहे, सिम्बॉयसिस आहे, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहे, अशा नागपूरचा देशात दुसरा क्रमांक आहे गुन्हेगारीमध्ये. तुम्हाला अजून एक न्यूज दाखवतो. ही आत्ताची न्यूज आहे. नागपूरच्या एका लुंबिनी नगरमध्ये तिच्या गुन्हेगारीचा तिच्या नागरिकाला किती त्रास आहे पाहून घ्या. छेडखानी पण होते, गांजा पितात, मुलीच्या तोंडावर फुकतात. तिकार 2-2 वाजता येते तर आम्ही आपल्यासोबत हिरोती आणते की आम्हाला भीती तर नाही. असे 9-9, 10-10 वर्षाचे मुलं पिऊन राहिले. त्यांच्या हातात पेन पाहिजे होतं, आता त्यांच्या हातात गांजाला मोठं. हे शासनाला मी विचारत आहे, मी शस्त्र उचलू का? तुम्ही का करता मला सांगा. पोलीसवाले काय करून राहिले जरीपटका ठाण्याचे? पाहिलं? म्हणजे तिच्या नागरिकालाही सुखाने राहू नाही देऊन राहिले. अशी गुन्हेगारी झाली आहे नागपुरात. मुख्यमंत्री साहेब, तुमची जन्मभूमी कर्मभूमी आहे नागपूर. थोडंसं लक्ष द्या. पण असो, जिथं पाप आहे तिथं पुण्य आहे. थोडेफार गुन्हेगार सोडले तर बाकी नागपूरचे लोक मनानं खूप चांगले आहेत. जसा सावजीचा तिखटपणा आपल्या नागपुरी भाषेत आहे, तसा संत्रा बर्फीचा गोडवा पण आहे. बाकी तुम्हाला आपल्या नागपूरबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. फॉलो करायला विसरू नका.